पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विषारी दारूकांडानं संपूर्ण राज्य हादरलंय। एका मागोमाग एक मृत्यूंची संख्या वाढत असताना या काळ्या कारस्थानाचा केंद्रबिंदू ठरला तो फुगेवाडीतील सरदारजी। या परिसरामध्ये गावठी दारूचा गुत्ता चालवणारा कर्नल सिंग विरका हा केवळ विक्रेता नव्हता, तर या संपूर्ण विषारी साखळीचा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासातनं आता समोर आलंय। फुगेवाडीतील संजय नगर भागामध्ये डेक्कन पेपर मिल जवळील घरातनं गेली अनेक वर्ष गावठी दारूचा व्यवसाय सुरू होता। या परिसरामध्ये सरदारजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नल सिंगला या धंद्याचा मोठा अनुभव होता। त्याची पत्नी इंदरजीत विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विकी हे देखील या व्यवसायामध्ये सक्रिय होते। बाहेरून आणलेली गावठी दारू घरात साठवून त्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांची भेसळ करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात होती। मात्र यावेळी पैशाच्या हव्यासानं मृत्यूचाच खेळ मांडला गेला। तपासानुसार मंगळवारी सरदारजीनं आणलेल्या या गावठी दारूमध्ये तब्बल 215 लिटर घातक मिथेनॉल मिसळण्यात आलं। अधिक नशा चढावी आणि यातून विक्री वाढावी यासाठी हा जीवघेणा प्रयोग करण्यात आल्याचं तपासात आता समोर येत आहे। यानंतर ही दारू योगेश वाहनकडे आणि त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि हडपसरमधील विविध अड्ड्यांवर पोहोचवण्यात आली। दारूच्या पाऊचमधनं विकली गेलेली ही विषारी दारू अनेकांनी नेहमीप्रमाणे प्यायली, पण काही तासातच त्यांची प्रकृती खालावू लागली। मळमळ, उलट्या, डोळ्यांवर परिणाम, श्वास घ्यायला अडचण, तोंडाला फेस येणं अशी अनेक गंभीर लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागली। अनेकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र काहींना डॉक्टर वाचवू शकले नाहीत। यातनं आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। कुजलेला गूळ आणि उसाची मळी, नवसागर, युरिया आणि इतर रसायनांचा वापर करून ही दारू तयार केली जात होती। रसायनांचं प्रमाण बिघडल्यानं मिथाईल अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल तयार झालं आणि तेच मृत्यूचं कारण ठरलं। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मिथेनॉल शरीरात गेल्यानंतर सर्वप्रथम डोळ्यांच्या नसावर ते परिणाम करतं, त्यानंतर किडनी, यकृत, मज्जासंस्था निकामी होत जाते। योग्य वेळी उपचार न मिळाली तर मृत्यू हा अटळ असतो। या घटनेनंतर फुगेवाडीपासून पिंपरी चिंचवड पर्यंतच्या गावठी दारूच्या अड्ड्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अनेक गुत्ते बंद सुद्धा झालेत। तपास यंत्रणांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। पण या प्रकरणाने एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी विष विकणारे लोक सहज सापडतात, पण त्या विषामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? ज्या हातांनी दारूच्या ग्लासात नशा विकली त्याच हातांनी 18 कुटुंबाचं आयुष्य अक्षरशः अंधारात ढकललंय। फुगेवाडीतील एका घरातनं सुरू झालेला हा काळा व्यवसाय अखेर अनेक घरातील चुली कायमच्या विझवून गेलाय। आणि म्हणूनच हा केवळ विषारी दारूचा गुन्हा नाही, तर पैशाच्या हव्यासापायी मानवी जीवांची केलेली निर्घृण हत्या असल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होतीये। आणि या संपूर्ण प्रकरणाला कारणीभूत ठरलाय तो म्हणजे सरदारजी आणि त्याने तयार केलेलं जाळं। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे।